नमस्कार, मी मनीषा. माझ्या मनी मानसी या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझे इको फ्रेंडली प्रयोग या सिरीजच्या चौथ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. हा जो एपिसोड आहे हा आहे शून्य कचराबाबत. शून्य कचऱ्याबद्दल राजश्री सांगणारच आहे. तर शून्य कचऱ्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन भाग होतात. तर या एपिसोडमध्ये आपण सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे आपण बघणार आहोत. राजश्री, तुझं स्वागत. नमस्कार. मागचा एपिसोड झाला होता तो प्लास्टिकच्या बाबत. आपण बघितलं की प्लास्टिकचे दुष्परिणामही बघितले आणि प्लास्टिकला जे त्याच्या ऐवजीचे आपण वापरतो त्या गोष्टी तिने खूप चांगल्या रीतीने सांगितल्या आणि आम्ही काही लिंक्स पण दिलेल्या होत्या आणि त्या संस्थांना काही लोकांनी पण कॉन्टॅक्ट केलं. त्याचा फीडबॅक पण आम्हाला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. 22 एप्रिल हा आहे वसुंधरा दिन. तर या दिनाच्या निमित्ताने आपण शून्य कचरा, प्लास्टिक मुक्त आयुष्य याची आपण शपथ घेऊया असं मला वाटतं. राजश्री, तुझं घर शून्य कचरा आहे असं तू म्हणतेस काय? तर काय म्हणजे नेमकं काय शून्य कचरा म्हणजे नेमकं काय? असं कसं असू शकतं? शून्यच कचरा, घरात कचराच नाही, असं कसं असू शकतं? आता शून्य कचरा माझं घर आहे असं मी म्हणते. म्हणजे खरं तर माझ्या घरात ओला कचरा, सुका कचरा हा तयारच होत नाही किंवा कचराच तयार होत नाही. मी काय म्हणेन की कचरा म्हणजे काय, तुम्हाला नको असलेली गोष्ट. तर माझ्या घरात नको असलेल्या अशा काही गोष्टीच नाही आहेत. कचऱ्याचे दोन भाग आपण करू शकतो, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. तर ओल्या कचऱ्यामध्ये काय येईल, किचन वेस्ट, गार्डन वेस्ट या गोष्टी ओल्या कचऱ्यामध्ये येतात. आणि सुक्या कचऱ्यामध्ये घरातली वर्तमानपत्राची रद्दी आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारे आलेले रॅपर्स आहेत, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या आलेल्या छोट्याशा स्लिप्स असतात, चिठ्ठ्या, बिलं असतात कसली, किंवा काचेचे घरात फुटलेल्या गोष्टी आहेत किंवा काच आहे, मेटल्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत मी असं करते की हा जो कचरा आहे हा कचरा म्हणून न बघता जर त्याच्याकडे दुसऱ्याला कोणाला उपयोगी काय पडू शकेल किंवा ही गोष्ट कोणाला उपयोगी आहे असं म्हणून बघितलं तर आपल्याकडे कचराच तयार होत नाही. उदाहरणार्थ, माझ्याकडचे कपडे हे मला लागणार नाही आहेत आता, तर मी कुठल्या गरजू संस्थांना देऊ शकते का, किंवा माझ्या बाईला देऊ शकते का, किंवा इतर कोणी गरजू असे माझ्या ओळखीचे आहेत ज्यांना मी देऊ शकते का, त्यांना जर देऊन टाकले तर हा माझ्याकडचा कपड्याचा प्रश्न सुटतो. दुसरी गोष्ट, मी घरी काही कपडे शिवते, त्यामुळे माझ्याकडे काही चिंध्या किंवा वेस्ट राहिलेलं म्हणण्यापेक्षा त्या कपड्यातनं राहिलेल्या काही राहिलेलं कापड, उरलेले तुकडे असतात. मग त्या तुकड्यांची गोधडी, तोरणं, पिशव्या, मग अशा पिशव्या करून मी दुकानामध्ये देऊन टाकते की ह्या तुम्ही वापरा, किंवा आजूबाजूच्यांना आलेल्यांना देते की ही कापडी पिशवी, प्लास्टिकची पिशवी न्यायच्याऐवजी तुम्ही पर्समध्येही ठेवा आणि ही न्या. अशा प्रकारे कापडाची विल्हेवाट आपल्याला लावता येते. रद्दी आपण पूर्वीपासून साठवतो. आपण रद्दी अशी करतो का ग की आला पेपर आज वाचला उद्या बाहेर देऊन टाकला? नाही करत. का? तर त्या रद्दीचे पैसे होतात. तर सगळ्या कचऱ्याचे खरं तर पैसे होतात. आता आपल्याला पैसेच करायचे आहेत अशी काही गोष्ट नाही आहे, पण आपण येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे, जसा कागद साठवून ठेवतो तसे अनेक रॅपर्स येतात, जे मागच्या वेळेस आपण म्हणलं की प्लास्टिक असतील तर ते प्लास्टिकच्या एक मोठी पिशवी केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही साचवत गेलात तर ते प्लास्टिक साठतं आणि तुमच्याकडे येणाऱ्या संस्था ज्या काही प्लास्टिक गोळा करणाऱ्या आहेत त्यांना तुम्ही ते प्लास्टिक देऊ शकता. तर अशा प्रकारे सुक्या कचरा जो आहे तर तो कचरा म्हणून न बघता दुसऱ्याला उपयोगी वस्तू अशी म्हणून जर आपण बघितली तर ती कचरा न राहता तुम्ही त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकता. आमच्या कचरावाल्याला आम्ही सांगितलेलं आहे की, म्हणजे बिल्डिंगमध्ये येणाऱ्या, आमच्या घराची बेल वाजवायची नाही. तो आमची बेल वाजवत नाही. तो म्हणजे गेले वर्षभर त्याने आमची बेल वाजवलेली नाही. वा, उत्तम. आता मी काय म्हणजे माझ्या सगळ्याच मैत्रिणी किंवा सगळेच जण ऑनलाईन खूप वस्तू मागवतात. म्हणजे ऑनलाईन वस्तू येतात, त्या बॉक्समध्ये येतात, चांगल्या मोठ्या बॉक्समध्ये येतात. त्याच्यामध्ये जो नाजूक वस्तू असेल तर त्याच्यामध्ये अजून काय 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 बबल रॅप येतं, अजून काय काय येतं. मग यांचं काय करायचं? आता एक वस्तू आली तुझ्याकडे, त्याला वरती प्लास्टिक असतं, ते कापलं, ते प्लास्टिक मध्ये गेलं, त्याच्या आतमध्ये खोकं असतं, बरोबर, ते खोकं काढलं, त्याच्या आतमध्ये पुन्हा प्लास्टिक मध्ये ती वस्तू असते, मग ते प्लास्टिक पुन्हा प्लास्टिक मध्ये टाकलं,
खोकं जे आहे ते तुम्ही सपाट करून जर तुमच्या एखाद्या कप्प्यामध्ये ठेवलं तर असे अनेक खोकी साठतात तुमच्याकडे. तो कप्पा भरला की तुमच्या कचरेवाल्याला किंवा भंगारवाल्याला येणाऱ्या तुम्ही ते दिलं तर ते त्याच्याकडे सेपरेटली जातं. तुम्ही असं रोज टाकून दिलं तर काय होतं, अनेकांचं साठतं, त्याच्यातून ते वेगळंच काढतात आणि ते भंगारवाल्यालाच देतात. पण त्यांचाही लोड कमी होतो आणि ते खराब पण होतं, कारण इतरांचे अनेक कचरे त्याच्यावरती पडून ते खराब होतं. त्याच्याऐवजी तुमच्याकडनं जर व्यवस्थित प्रकारे ते गेलं तर त्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट भंगारवाला पण लावू शकतो. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खोक्यांचा असा गठ्ठा तयार करायचा आणि तो त्या भंगारवाल्याला किंवा कचऱ्यावाल्याला तो त्याला देऊन टाकायचा, म्हणजे तो आनंदाने ते घेऊ शकतो. हो, त्याचे त्याला पैसे मिळतात हां, आपल्या हां, कचरेवाल्याला. हां. बरोबर. हां, म्हणजे हा माझ्यासाठी एक नवीन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की ते जे खोकी आहेत ती सपाट करून मी आता जपून ठेवेन. सपाट करून का ठेवायची, तर तुमच्याकडची जागा कमी लागते. ओके, तुम्ही बरं. अशीच खोक्यात खोकी घालून दिलीत त्याला तरी तरी चालेल चालेल. ना. हां, ओके. पण जागा असेल तर तसं करा, नसेल जागा तर सपाट करून ठेवलीत तर छोट्या एका कप्प्यामध्ये तुम्ही 10, 15, 20 खोकी पण ठेवू शकता सपाट केलेली. ओके, बरोबर. हां, येस, बरोबर. महिलांच्या दृष्टीने मला एक प्रश्न विचारायचा आहे. सॅनिटरी पॅड्सचा बराच कचरा होतो, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये त्याचे डिस्पोजर आहेत, नाही असं नाही, पण सर्वसामान्य स्त्रियांनी काय करायचं सॅनिटरी पॅड्सचं? सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत जर म्हणशील तर हल्ली बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स पण आलेले आहेत, कप्स सुद्धा आलेले आहेत. तर केमिकलवाले सॅनिटरी नॅपकिन वापरून आपल्या आरोग्याला त्याची हानी होतीये, रॅशेस येत आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचं हानी होती आपल्याला. तर बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन आपण वापरायला हवेत किंवा कप्स यूज करायला हवेत. आणि हे वापरून झाल्यानंतर एका कागदी पिशवीमध्ये त्याच्यावर लाल ठिपका करून जर आपण कचऱ्यावाल्याला दिले तर कचरेवाल्यालाही हे कळतं की ह्याच्यात काय आहे. आणि तू म्हणलीस तसं जसं तुमच्या इथे मशीन्स आहेत तशी महानगरपालिकेत मशीन आहेत आणि त्या मशीनमध्ये ह्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाऊ शकते. ओके. आणि केसांचं काय करायचं? केसांचं मी तरी माझ्या प्रकारे असं केलं आहे माझ्या पुरतं की मी त्याचे बारीक तुकडे करते गुंतवळीचे आणि माझ्या कचऱ्यामध्ये टाकते. पण मला असं पण कळलं आहे की तुम्ही तुमची गुंतवळ जर व्यवस्थित सेपरेट एखाद्या पिशवीमध्ये ठेवली तर केस विकत घेणारे लोक येतात जे विगसाठी ते केस देतात. ओके, ओके. उकडलेल्या अंड्याची टरफलं हा सुका कचरा आहे का ओला कचरा आहे? असे खूप प्रश्न पडतात बरं का लोकांना की ओला कचरा म्हणजे ओलं झालेलं असलं की ओला आणि सुका असला की सुका. तर असं नाहीये. हे जो डिग्रेड होतो ना तो ओला कचरा असतो आणि जो डिग्रेड होत नाही, ज्याचा काहीतरी उपयोग केला जातो पुढे, अपसायकल रिसायकल असं केलं जातं, तो सुका कचरा असतो. तर अंड हा डिग्रेड होतो, त्याच्यामुळे तो ओला कचरा आहे. तर अंड्याची टरफलं तुम्ही जर वाळवलीत आणि ती पावडर करून झाडांच्या बुंध्याशी टाकलीत तर झाडांना योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे त्यातून कॅल्शियम मिळतं. झाडाच्या वाढीसाठी जे उपयुक्त असतं, फळांसाठी फुलांसाठी जे उपयुक्त असतं ते तुम्ही घरच्या घरी कॅल्शियम त्याला देऊ शकता. हो, म्हणजे हे घरच्या घरी म्हणजे काहीच याला तर म्हणजे याला काहीच कष्ट नाही. म्हणजे तुम्ही बाहेरून कुठलं तरी खत विकत आणता, ते ऑर्गॅनिक आहे का कसं आहे हे तुम्हाला माहिती नसतं आणि तुमच्या झाडाला लागलेल्या टोमॅटोला खालच्या बाजूनी काळा डाग पडायला सुरुवात झाली तर त्याला कॅल्शियम कमी आहे. तुम्ही तुमच्याकडचं अंड्याचं चुरगाळून त्याला सुकच घातलं पाहिजे असं पण काही नाही. ओला अंड सुद्धा तुम्ही फोडल्यानंतर कुस्करून घातलं आणि त्याच्यावर एक मातीचा थर दिला तर ते त्याच्यात डिग्रेड होणारच आहे. आणि आता समजा जुना मोबाईल आहे माझ्याकडे जो नाही काम करत आहे, म्हणजे तो आहे, बॅटरीज असतात म्हणजे घड्याळ्याच्या आहेत, त्या आहेत, रिमोट जुने आहेत म्हणजे ते आहेत, तर मग यांचं काय करायचं, या कचऱ्यांचं काय करायचं? हा सगळा ई वेस्ट म्हणला जातो. आता एक आहे की मोबाईल तुमचा कामातूनच गेलेला आहे तर तो तुम्हाला ई वेस्टमध्ये द्यायला लागेल. पण तुम्ही मला नवीन हवा आहे, आता माझा जुना आता त्याच्यापेक्षा मला छान घ्यायचा आहे आणखी, तर तो जुना जो मोबाईल आहे तो तुम्ही एक्सचेंजमध्ये पण देऊ शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती काही ऑफर्स मिळू शकतात. म्हणजे तुमच्याकडचा मोबाईल तिकडे जातो, ते दुसऱ्या कोणा गरजूला देतात किंवा तुम्ही तुमच्या पैकी कोणी ओळखीचा गरजू व्यक्ती असेल त्याला तो मोबाईल वापरायला देऊ शकता आणि नवीन घेऊ शकता. कारण ते जे जुने ई वेस्टमध्ये जातात ते वेगळ्या प्रकारे त्याचे स्पेअर पार्ट्स आणि त्याचं डिस्पोजल ते वेगळ्या प्रकारे होतं. तर अशा गोष्टी बॅटरी म्हणा किंवा काय जे तू सांगितलंस
त्या साठवून ठेवल्या तर त्या ई वेस्टमध्ये महानगरपालिकेचे ड्राईव्ह असतात, त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही असे ई वेस्ट तुमचं साठवून ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून कळेल की आता आपल्याला ई वेस्ट ड्राईव्ह आहे, तेव्हा तुम्ही ते त्याच्यामधनं देऊ शकता. आणि तसंच काचेचा पण प्रश्न होतो, म्हणजे कप फुटणं, ग्लास फुटणं ही कॉमन घटना आहे घरात, म्हणजे हो. त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. पण मग ही काच म्हणजे कचऱ्यात टाकायचं नाही, म्हणजे ते डेंजर आहे बा कचऱ्यावाल्यांसाठी. पण मग त्याचं काय करायचं? ती सेपरेट पॅक करा तुम्ही. फुटक्या गोष्टी आहेत त्या तर खरंच सेपरेट पॅक करून द्यायला पाहिजेत, कारण त्या अशाच टाकल्या तर त्यांनी हात घातल्यानंतर त्यांच्या हाताला इजा होऊ शकते. आणि तीही माणसंच आहेत. आपल्याला घरात आपण जी काळजी घेतो ती त्यांच्या बाबतीत घ्यायला पाहिजे. तर अशा वेगळ्या प्रकारे त्याचं पॅकिंग करून ते जर तुम्ही टाकलं म्हणजे एखाद्या प्लास्टिकमध्येच, तर ते वेगळ्या प्रकारे राहतं तिथे आणि ते काचवाल्याला देतात. आणि तुमच्या इतर घरातल्या ज्या काचेच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला नको आहेत, सॉसच्या बाटल्या आहेत, इतर काही आहेत, तर त्या तुम्ही त्यांना दिल्यात तर त्या पण भंगारवाल्याकडे, काचवाल्याकडे जाऊ शकतात भंगारातून. ओके, म्हणजे काच, पत्रा, मेटल हे सगळं असं वेगळं वेगळं ठेवता येईल. वेगळं वेगळं ठेवता येतं. कोणतीच अशी गोष्टी नाहीये की तुम्हाला फेकून द्यावी लागते. तुम्ही काच वेगळी ठेवू शकता, मेटल वेगळं ठेवू शकता, कागद वेगळं ठेवू शकता, प्लास्टिक वेगळं ठेवू शकता. सॅनिटरी नॅपकिन्सची आता आपण म्हणलो तशा प्रकारे डिस्पोज होऊ शकतो. जुने बूट, चपला यांचं काय करायचं? जुने बूट चपला पण तुम्ही भंगारवाल्याला द्या ना. किंवा तुमच्याकडे बागेमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये माती घालून झाडं लावू शकता. विचार केला ना तर अनेक कल्पना सुचतात. किंवा ते जुने बूट हे सुद्धा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कोणा गरजू लोकांना देऊ शकतात. ते वापरतात, किती झिजलेल्या चप्पल ते वापरतात, म्हणजे त्याचा वापर होतो काहीतरी. आणि कापडी असतील तर ते हे पण होतात, डिग्रेड पण होतात. ओके ओके. तर असं किती किती पर्याय तिने आपल्याला दिलेत. म्हणजे खरं म्हणजे ही सुरुवात आहे. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनामध्ये फक्त बदल करायचा आहे. कचरा हा कचरा नसतोच. तर आपल्याला सुक्या कचऱ्याबद्दलची खूप सारी माहिती मिळालेलीच आहे. तुम्ही याच्याही व्यतिरिक्त तुमच्या काही निरुपयोगी गोष्टींचं व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही आम्हाला ऐकायला आवडेल आणि तेही तुम्ही कमेंट्समध्ये जरूर कळवा. आता वेळेअभावी आम्हाला काहीच गोष्टींमध्ये सांगायला लागलं. आता ओला कचरा कसं करायचा, म्हणजे ओला कचरा म्हणजे नेमकं काय आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण बघूया पुढच्या भागात. त्याच्यामुळे नक्की भेटूया पुढच्या भागामध्ये. वाट बघत राहा. 22 एप्रिल वसुंधरा दिनानिमित्त माझ्या वेबसाईटचं मी लॉन्च केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे, तर तुम्ही माझ्या वेबसाईटला जरूर भेट द्या. मनीमानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.